महाकवी कालिदास दिनाची कथा। एक अशिक्षित मूर्ख माणूस धनाच्या लोभापायी एका राजकन्येची फसवणूक करून तिच्याशी विवाह करतो। दिसायला सुंदर असल्यामुळे त्याचे अज्ञान त्याच्या रूपाआड लपते, परंतु ते सोंग फार काळ टिकत नाही आणि राजकन्येला त्याचे मूळ रूप कळते। तो गयावया करतो, पण राजकन्या त्याचा पाणउतारा करून त्याला हाकलून देते। पश्चात्ताप होऊन तो जीव देण्यासाठी निघून जातो। वाटेत एक कालीमातेचे देऊळ लागते। तिथे गेल्यावर त्याची समाधी लागते आणि 7 दिवसानंतर कालीमाता प्रसन्न होऊन त्याला दृष्टांत देते, तू मरणाचा विचार सोडून दे, शिक्षण घे, कष्ट कर, सर्व कलांमध्ये शास्त्रांमध्ये पारंगत हो आणि साहित्यनिर्मिती करून राजकन्येशी सुखाचा संसार कर। देवीच्या सांगण्यानुसार तो एका गुरूंना शरण जातो, त्यांच्याकडे सेवा करून ज्ञानार्जन करतो आणि 12 वर्षांच्या खडतर ज्ञानतपश्चर्येनंतर शिक्षणात परिपूर्ण होऊन विद्वत्त सभांमध्ये जातो। करता पाहता सासऱ्यांच्या राज्यात येतो, तिथेही विद्वत सभा जिंकतो। सासरे आणि त्याची पत्नी त्याला ओळखत नाहीत। तो स्वतःची ओळख करून देत क्षमा मागतो। त्याची विद्वत्ता पाहून पत्नीही खुश होते आणि त्यांचा संसार पूर्ण होतो। असा तो विद्वान माणूस कालीमातेचा भक्त म्हणून कालिदास नावाने ओळखला जातो। असेच अधिक रोचक ऐतिहासिक कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।